धन्यवाद दिसे चला आपण प्रेझेंटेशन सेरेमनीकडे लगेचच वळणार आहोत। सर्व खेळाडू सर्व संघाच्या खेळाडूंना विनंती करेन की आपण लगेचच व्यासपीठाच्या समोर यायचं। टीम कोलिवली, टीम लामज, टीम लाप आणि त्याचबरोबर नांदिटने आपणा सर्वांस विनंती करतोय की आपण या व्यासपीठासमोर आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। त्याआधी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित व्यक्तिमत्व ज्या पाहुण्यांची वाट आपण खूप वेळापासून वाट पाहत होतो, अगदी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलं असे गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य नितीनजी राऊत साहेबांचं आपण लगेचच या व्यासपीठावरनं करूयात शाही सन्मान, शुभ सन्मान। आणि हा सन्मान करण्यासाठी मी मनीष दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ से आपण सन्मान्य नितीनजी राऊत साहेबांचा इथून शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा आहे। तदनंतर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले भावी नगरसेवक मल्लेश्यामजी कोंडी साहेब देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचं देखील लगेचच शाही सन्मान करूयात कंप्लीट। आणि अनिलजी शेलार यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान कंप्लीट करायचा आहे। Mahesh Suspense Mahesh Suspense। तदनंतर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्मान्य श्रीकांतजी श्यामल साहेबांचा देखील आपण लगेचच शुभ सन्मान करूयात कंप्लीट। आणि हा सन्मान कंप्लीट करण्यासाठी मी मनीष दादांना विनंती करतो, अनिल दादांना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभस्य आपण हा सन्मान करूयात पूर्ण। अनिलजी जाधव यांना विनंती करतोय। तदनंतर माजी ग्रामपंचायत सदस्य सुनीलजी जाधव साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण सन्मान करूयात। सुनीलजी जाधव साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर आपणास विनंती आहे की आपण लगेचच व्यासपीठावरती यायचं। थँक्यू डीजे। तदनंतर आपण लगेचच बक्षीस वितरणाकडे वळत आहोत। या स्पर्धेमध्ये एक सन्मान बाकी आहे। सन्मान्य अनिलजी शेलार साहेबांचा देखील आपण शाही सन्मान इथून करूयात कंप्लीट। आणि अनिल दादांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पूर्ण करायचा आहे। ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह लाभलं गेलं त्यांचा आपण इथून शाही सन्मान स्वागत सत्कार करत आहोत कंप्लीट। तदनंतर आमचे दोन्ही पंच राजेंद्र बजागे सर आपण या, त्याचबरोबर गणेश पाटील सर आपण या, आपला देखील इथून सन्मान करूयात। पंचांची भूमिका फार महत्वाची। राजेंद्र बजागे सर पिंपळघरवरनं प्रवास करत 4 दिवस इथपर्यंत आले, त्यांचा देखील आपण सन्मान करूयात। अनिकेत दादांना विनंती करतोय आपण या आपल्या हस्ते, अजय दादांना विनंती करतोय अजय दादा आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे।
तदनंतर आमचे दुसरे पंच भिवंडी ग्रामीण क्रिकेट असो भिवंडी सिटी क्रिकेट असो फार मोठं नाव होतं त्या काळातलं आणि अजून देखील 40+ क्रिकेटमध्ये फार मोठं नाव आहे. भिवंडीतला पहिला स्मॉल पॉकेट ऑफ डायनामो ज्याला ओळखलं गेलं ते आमचे गणेश पाटील सर मॅन फ्रॉम पिंपळघर यांचं देखील आपण शाही सन्मान स्वागत सत्कार करूयात. आणि प्रमोद दादांना विनंती करेन की आपण गणेश पाटील सरांचा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा आहे. DJ Mahesh Suspense Mahesh Suspense Mahesh तदनंतर आमचे साथी समालोचक सुनीलजी पाटील ज्याने खूप चांगलं समालोचन याच विभागातून बिलॉंग करतायत आणि खूप वेळा आमच्या सोबत असतात आणि खूप चांगलं समालोचन ते करत असतात. आपण त्यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करूयात. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन अनिल दादांना विनंती करतो अनिलजी जाधव यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सुनीलजी पाटील यांचा शाही सन्मान स्वागत कंप्लीट करूयात. यानंतर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर गोड आवाज या विभागातील व्हॉइस ऑफ जेडके मोनिजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय शुभमजी शेलार सुदाम शेलारजींना विनंती करतोय आपण समोर या. एक गोड आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलात. त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत व्यासपीठावर. मायेची उबदार शॉल प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. एक गोड आवाज या विभागातील व्हॉइस ऑफ जेडके मोनिश पाटील. DJ त्यानंतर आपण डीजे जॉकी धनेश यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आपण पुढे यायचंय. मी विनंती करतोय अनिकेत शेलारजींना विनंती करतोय या स्पर्धेचे प्रणेते अनिकेतजी शेलार. अनिकेत शो आपण पाहिलाय त्याचे प्रणेते यांच्या शुभ हस्ते केला जातो इथे शुभ सन्मान व्यासपीठावर. मायेची उबदार शॉल प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर ट्रिपल एस लाईव्ह एंटरटेनमेंट क्लिअर विजन क्लिअर क्वालिटी आणि जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ट्रिपल एस लाईव्हचं देखील आपण करूया शाही सन्मान स्वागत सत्कार. प्रोप्रायटर आदरणीय सन्मान्य प्रशांत दादा देखील आहेत आपल्या समेत आणि त्यांचा आपण इथून शाही सन्मान स्वागत सत्कार करूयात कंप्लीट. आणि अनिकेत दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ट्रिपल एस लाईव्हचे प्रोप्रायटर खूप जुनी वाहिनी आहे ज्यावेळेस भिवंडी सिटी क्रिकेट केबल वरती दाखवायचे तेव्हापासूनची वाहिनी आपण पाहतोय. तदनंतर देऊयात आपण फायनल मॅन ऑफ द मॅच. आणि फायनलच्या सामन्यामध्ये धडाकेबाज बॅटिंग ज्याने केली 4 चेंडू 4 षटकार ज्याच्या बॅटमधनं देखील निघाले वैभव पाटीलला आपण देऊयात फायनल मॅन ऑफ द मॅच. वैभव आपण या वैभवला देऊयात आपण फायनल मॅन ऑफ द मॅच. आणि
ओमकारदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण वैभव पाटील यांना फायनल मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सन्मानित करायचं. धावा. तदनंतर आणखी एक सन्मान करायचा. खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना की पाणी म्हणजे जल आणि पाणी म्हणजे जीवन. हे वॉटर सप्लाय ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं, सचिनजी गोष्टे साहेब यांचा आपण शाही सन्मान स्वागत सत्कार इथून कंप्लीट करूयात. फार महत्वाचं योगदान आपल्याला त्यांच्या माध्यमातून पोहोचलं गेलं. सचिनजी गोष्टी आहेत तिकडे आणि आपण त्यांचा करूयात सन्मान. आणि पप्पू इलेव्हन 99 संघाचे स्पॉन्सर देखील आहेत सचिनजी गोष्टी. तदनंतर आपण देऊया त्या स्पर्धेचं बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा सर्वोत्कृष्ट गोलंदाज टीम आहे शिव छत्रपती लामज आणि नाव आहे लामज. संघ कळवा कोण असेल. येस तो चाललाय विनायक चव्हाण. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. आठ विकेट त्याने मिळवले. मोहनजी मुगडे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक बेस्ट बॉलरचं सन्मानित करायचंय विनायक चव्हाणला. तदनंतर आपण देऊया चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. 4th प्लेस आपण देऊया सर्वप्रथम आणि हा चौथा बक्षीस देण्यासाठी मी सन्माननीय मलेश्यामजी कोंडी भावी नगरसेवक यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण 4th क्रमांकाचं पारितोषिक सन्मानित करूयात. आणि टीम आहे 4th प्लेस वरती लामस संघ. आपण या 4थी प्लेस रँकिंग होल्ड करताना लामस संघाला आपण पाहिलं. तदनंतर लगेच आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देत आहोत. 3rd प्लेस. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी स्पर्धा ठेवली तेच क्वालिफाय झाले अगदी तिसऱ्या दिवसामध्ये आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील त्यांच्या नावावरती जात आहे. आणि टीम आहे पप्पू इलेव्हन 99. चला या सगळे पप्पू इलेव्हन 99 संघाचे खेळाडू प्रमोदजी भोईर साहेब, सुशांत जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस देऊयात टीम पप्पू इलेव्हन 99 संघाला. प्रमोददादा भोईर आणि सुशांत जाधव आपण या. तदनंतर आपण देत आहोत बस बॅटर. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. धावा बनवल्यात 58 टोटल आणि काउंटिंग आपण फक्त
क्वालिफायरच्या म्हणजे लीग स्टेबलच्या मॅच पर्यंतच पकडले, क्वालिफायरच्या नंतरची काउंटिंग नाही आहे. बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट 58 धावा बनवल्या. कोण असेल संकटमोचक? कोण असेल? जेव्हा पण संघ संकटात सापडला तेव्हा तेव्हा तो आला आणि संघाला संकटातून बाहेर नेण्याचं काम केलं त्याने. धावा बनवल्या 58. टीम आहे कोलिवली आणि नाव आहे कुमार दळवी. मोहनदादा मुकडे आणि अजयदादा जाधव यांना विनंती करतोय की आपण या कुमारला पण देऊयात बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला. तदनंतर सेकंड प्राइज, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊयात. अगदी ज्युनियरच्या गटामधून क्वालिफाय झाला हा संघ. खूप चांगला बॅटल त्याने दिलं फायनल मध्ये देखील. पण दुसऱ्या क्रमांकाची रँकिंग होल्डिंग करताना आपण पाहतोय टीम आहे जय वाघोबा लाभ संघ. मनीषदादा पाटील, अनिकेतदादा शेलार आणि अनिलजी शेलार यांना विनंती करतोय की आपण या. DJ Mahesh Suspense. Mahesh Suspense. Mahesh Suspense. तदनंतर देऊयात या स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीज अर्थात प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये धावा बनवल्या, बॉलिंग देखील चांगली केली, गोलंदाजी देखील चांगली, बॅटिंग देखील चांगली केली. बॅटिंग वरती धावा टोटल बनवल्या 65 आणि गोलंदाजीवरती असताना विकेट घेतले टोटल 7. एनी गेसेस कोण असेल? चला 65 धावा बनवला, 7 विकेट. कोण आहे? नाव सांगा. जय वाघोबा लाभ संघाचा भावेश पाटील. अनिल जाधव आणि सुशांत जाधव यांना विनंती करतोय की आपण या भावेशला देऊयात आपण प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अर्थात मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक. DJ Mahesh Suspense. Mahesh. तदनंतर शेवटची अंतिम ट्रॉफी जी प्रथम क्रमांकाची ती देण्याआधी आपण आपल्या व्यासपीठावरती एक गोड व्यक्तिमत्व नितीनदादा राऊत उपस्थित आहेत, त्यांचे 2 शब्द मार्गदर्शन आपण ऐकूयात आणि तदनंतर मग मेगा फायनलची आपण तदनंतर ओमकारदादा पाटील आणि नितीनजी राऊत साहेबांना मी विनंती करेन प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर आमचे सन्मान्य व्यासपीठ आपण देखील सर्व या.
ओमकारदादा पाटील नितीनदार राऊत या दोघांच्या माध्यमातून आपण देऊयात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. टीम आहे या हंगामामध्ये थर्ड टाइम हे पारितोषिक उचलते टीम आहे आई गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली. बोला आई गावदेवी माते की. वन साइड आहे त्याचा नादच नाही आईची गरवाला. वन साइड आहे त्याचा नादच नाही आईची गरवाला. किंग नाही तो किंग मे काही तो किंग मे काही तो किंग मे करे बर माली कोलिवली वाला. किंग नाही तो किंग मे करे बर साहेब कोलिवली वाला. किंग नाही तो किंग मे करे बर माली कोलिवली वाला. किंग नाही तो किंग मे करे बर साहेब कोलिवली वाला. दादा मनानं बोला लई दिलवाला आला या नंबर वनला. आला या नंबर वनला दादा आला या नंबर वनला. त्याच्या एंट्रीला पब्लिक होते हो बोला हे हो लई दिलवाला. आहे हो लई दिलवाला दादा आहे हो लई दिलवाला. आहे लाखात एक मनानं कोणी नाद नाही हो केला. आहे लाखात एक मनानं कोणी नाद नाही हो केला. किंग नाही तो किंग मे काही तो किंग मे काही तो किंग मे काही तो किंग मे करे बर